जायकवाडी धरणावर मी पोहोचलोय। हे बघा 27च्या 27 दरवाजे उघडण्यात आले। जवळपास 2 लाख क्युसेकने हे सगळं पाणी सुरू आहे। खाली माजलगाव धरणाकडे सोडण्यात येत आहे आणि नांदेड मार्गे हे पाणी तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये जाईल। पण आता या पाण्याचा वेग बघा तुम्ही, धडकी भरवणारं दृश्य आहे। इतकं पाणी आहे की हे बघा, हे पाणी रस्त्यावरती येताना तुम्हाला पाहायला मिळेल। इथं ही चहाची टपरी होती, शेड होतं। इथं बघा एक छोटंसं मंदिर आहे। हे मंदिर निम्म्या पाण्याखाली गेलंय। अर्थात हा टेकडाचा भाग आहे, पण तुम्ही दृश्य बघा। हे बघा, तुम्हाला दरवाजे दाखवतो मी। हे बघा 2 4 6 8 10 12 14 16 आणि इकडूनही काही दरवाजे आहेत। म्हणजे 28 दरवाजांचं धरण आहे। 27 दरवाजांचं धरण आहे। 27 ते 28, 27 म्हणूयात आपण। या 27च्या 27 सगळे दरवाजे उघडण्यात आलेत आणि इथे पोलिसांचा पूर्णतः फौजपाटा लावण्यात आलेला आहे की इथे कुणीही व्यक्ती हुल्लडबाजी करू नये, आतमध्ये धरणात जाण्याचा प्रयत्न करू नये, कुणाचा उन्माद या ठिकाणी होऊ नये म्हणून पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत। पण या धरणामुळे आता अजून नाशिकमधून पाणी येत असल्या कारणामुळे सुद्धा जायकवाडी धरणाचा वेग किंवा इथून विसर्ग हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। त्यामुळं गोदाकाठच्या नागरिकांनी अधिकची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे।